नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 23 एप्रिल रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा विचार जर केला तर आज दिवसभर राज्यातील बहुतांश भागामध्ये कमाल तापमान असेल, याचबरोबर मॅक्झिमम टेम्परेचर ह्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये वाढ झाली. विदर्भामध्ये वर्ध्यामध्ये जवळपास 44.4 डिग्री सेल्सिअस एवढं उच्चांकी तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेचा भाग असेल, पुणे असेल, याचबरोबर साताराचा पूर्व भाग असेल, तसेच अहिल्यानगरचा काही भाग असेल, या ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतात. काही ठिकाणी हलकी गारपीट, काही ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं, येणाऱ्या 24 तासामध्ये म्हणजे जवळपास 23 तारखेला उद्याच्याला उत्तर भारतामध्ये एक WD दाखल होण्याची दाट शक्यता. या WDच्या प्रभावामुळे जे हिमालयाच्या उत्तरेचं जे रांग असेल त्या ठिकाणी हलकी बर्फवृष्टी व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं, उत्तरेकडून जे वारं येणार आहे ते वारं प्रामुख्याने दिल्ली असेल, याचबरोबर उत्तर प्रदेशचा मध्यवर्ती भागापासून हे वारं बिहारपर्यंत पोहोचतंय. याचबरोबर बिहारपासून छत्तीसगड असेल, याचबरोबर महाराष्ट्र असेल, तेलंगणा असेल ना कर्नाटकापर्यंत या ठिकाणी एकतर प्रेशर विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. तसेच राजस्थानच्या उत्तर भागापासून राजस्थानच्या दक्षिण भागापासून आणि गुजरातचा उत्तर भाग जो असेल त्या भागापासून जे उष्ण वारं आहे ते उष्ण वारं मध्य प्रदेशपासून परत एकदा राज्यामध्ये दाखल होत आहे. त्यामुळे विदर्भामध्ये प्रामुख्याने सर्वाधिक हीट वेव्ह पाहायला मिळणार आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण असेल, याचबरोबर अलिबाग असेल, या ठिकाणी हीट वेव्ह राहण्याची शक्यता आहे. दमट हवाही राहणार आहे. त्यामुळे शक्यतो करून उन्हामध्ये जर जाणार असेल तर डोक्याला टोपी, याचबरोबर पाण्याची बॉटल तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. याचबरोबर येणाऱ्या 2 ते 3 दिवसात संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला हीट वेव्ह पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राज्याचा दक्षिण भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊसही पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्या आज दिवसभराचा मॅक्झिमम टेम्परेचर जर पाहिलं, सर्वाधिक टेम्परेचर वर्धामध्ये जवळपास 42.2 डिग्री सेल्सिअस, अकोला 43.7 डिग्री सेल्सिअस व अमरावती 43.2 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर यवतमाळ 43, चंद्रपूर 43, गडचिरोली 43.6, नागपूर 42.8, भंडारा, गोंदिया या पूर्वेकडील भाग असेल त्या ठिकाणी जवळपास 41 आणि 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. वाशिम 42, हिंगोली 41, नांदेड 42, परभणी, जालना, तिथे संभाजीनगर असेल, लातूर असेल, या ठिकाणी जवळपास 41 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. जळगाव 42.2 डिग्री सेल्सिअस, बुलढाणा 40 डिग्री सेल्सिअस, तसेच बीड 40.8 डिग्री सेल्सिअस, अहिल्यानगर 40 डिग्री सेल्सिअस, नाशिक 39.4 डिग्री सेल्सिअस, तसेच धुळे आणि नंदुरबारमध्ये जवळपास 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर पुणे 40.7 डिग्री सेल्सिअस, सोलापूर 40 डिग्री सेल्सिअस, धाराशिव 39.1 डिग्री सेल्सिअस, सांगली 38.2 आणि सातारा 39.3 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक तापमान कमी पाहायला मिळालं. आज भरपूर दिवसानंतर जवळपास 34.6 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. रत्नागिरीमध्ये 35.9, सिंधुदुर्गमध्ये 35.6, रायगड 33.3, ठाणे 35 डिग्री सेल्सिअस, पालघर 33.8 डिग्री सेल्सिअस, मुंबई शहर असेल, याचबरोबर सांताक्रूज असेल, त्या ठिकाणी जवळपास 33.6 डिग्री सेल्सिअस तापमान आज दिवसभर पाहायला मिळालं. याचबरोबर आज रात्री पावसाचा जर विचार जर केला, साताऱ्याचा उत्तरेचा भाग असेल, शिरवळ असेल, याचबरोबर वाई असेल, खटाव असेल, मान असेल, याचबरोबर पुण्याचा सासवड असेल, या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर पुणे शहरामध्ये लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतील. तसेच अहिल्यानगरचा बहुतांश भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. जो दक्षिण भाग असेल या ठिकाणी मात्र लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर तिथे संभाजीनगरमध्ये फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच नाशिकचा दक्षिण भाग असेल या ठिकाणीही लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी आज रात्री पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. त्याचबरोबर बीड संपूर्ण जिल्हा, याचबरोबर धाराशिवचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, या ठिकाणीही लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळते. सोलापूरचा करमाळा असेल, या सर्व माढा असेल, बार्शी असेल, या ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. सांगलीचा जत तालुका असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण पाहायला मिळेल व काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर सांगली जिल्ह्याचा तासगाव असेल, विटा असेल, कवठेमहांकाळ असेल, तसेच शिराळा, वाळवा या ठिकाणीही कदाचित आज रात्री दक्षिणेकडून पाऊस येण्याची दाट शक्यता आहे.
तसेच लातूर काही एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला. नांदेडचा जो मध्यवर्ती भाग असेल किनवटमध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर भोकरदन असेल या ठिकाणीही लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता. राज्याच्या इतरत्र भागात जर पाहिलं इतरत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात राज्याचं तापमानाचं सर्वप्रथम आपण जर पाहिलं संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा हा संपूर्ण पट्टा असेल या ठिकाणी 42 डिग्रीच्या वरती तापमान राहणार आहे. काही ठिकाणी 44 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. याचबरोबर संपूर्ण खानदेशमध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र याच्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, अहिल्यानगर व पुणे या ठिकाणी जवळपास पाहिलं 40 डिग्री सेल्सिअस व सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूरचा जो पूर्व पश्चिम भाग असेल म्हणजे घाटमाथ्याचा भाग असेल या ठिकाणी 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या भागामध्ये हीट वेव्हचा अलर्ट आहे. तसेच या ठिकाणी जवळपास 35 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता. तसे रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग या ठिकाणी 35 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आपण पावसाचा जर अंदाज जर पाहिला तर येणाऱ्या 24 तासामध्ये सांगली, कोल्हापूर, साताराचा घाटमाथ्याचा भाग असेल या ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तसेच येणाऱ्या 2 दिवसामध्ये सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच सातारा, सांगलीचा उत्तरेचा भाग असेल, सोलापूर, धाराशिव, लातूर त्याचबरोबर नांदेडचा काय भाग असेल, परभणी, दक्षिण, हिंगोली तसेच बीड, अहिल्यानगर आणि पुणे या भागामध्येही पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच सांगली जिल्ह्याचा उर्वरित भाग असेल म्हणजेच तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत याचबरोबर सोलापूरचा अतिपूर्व भाग असेल, लातूर अतिपूर्व असेल आणि नांदेडचा पूर्व भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतं व विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित 1 ते 2 ठिकाणी गारपीट ही पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर मुंबई, ठाणे आणि रायगड या 3 जिल्ह्यांमध्ये हीट वेव्हचा अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच पुणे संपूर्ण जिल्हा, सातारा संपूर्ण जिल्हा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणीही लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची शक्यता. तसेच रत्नागिरीमध्येही हीट वेव्ह आणि काही प्रमाणात पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. याचबरोबर सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या ठिकाणीही येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच अहिल्यानगर असेल, बीड असेल, हिंगोली, परभणी याचबरोबर जालना, नाशिक म्हणजे ते संभाजीनगर या ठिकाणी काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी पावसाच्या ॲक्टिव्हिटी होण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.